हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी डिस्कस करायचं आहे. लगभग आपल्या सगळ्याच जबाबदाऱ्या पार पडलेल्या, एकूण आणखीन एक जबाबदारी राहिलेले ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आता पर्यावरण संरक्षणाप्रती जबाबदारी म्हणजेच काय, पर्यावरणाचा काय विचार करावा लागतो. जे आजूबाजूचा आपला परिसर असतो त्याला एन्व्हायरमेंट असं म्हणतात, पर्यावरण असं म्हणतात, ते सुद्धा व्यावसायिकाने जपलं पाहिजे. ओके, जे काही दुर्मिळ संसाधने व्यावसायिक घेत असतो पर्यावरणामधून, ते पर्यावरण जे काही दुर्मिळ संसाधने त्याचा योग्य वापर केला पाहिजे, चांगल्या पद्धतीने वापर करून फायदा करून घेतला पाहिजे. जास्त वापर करायचा नाही, अतिशयोक्ती करून कितीही दुर्मिळ संसाधनांचा फायदा करून घ्यायचा नाही. नुकसान होईल, पर्यावरणात जे काही दुर्मिळ वस्तू आहेत ते कमी कमी होत जाईल. एक दिवस असा येईल की त्या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपून जाईल, नाश होईल. ओके, जे काही धातू आहेत, मेटल्स, गोल्ड वगैरे, हे सर्व धातू कसे आहेत, दुर्मिळ संसाधने आहेत. आता दुर्मिळ संसाधने म्हणजेच काय, अगोदर मी पण सांगितले आणि प्रसाद सर पण तुम्हाला दुर्मिळ वस्तूंबद्दल सांगत आलेले आहेत. सोन्याबद्दल बोलू शकतो आपण. जे काही मेटल्स असतात, लोह वगैरे, ते दुर्मिळ वस्तू आहेत, ते आता कमी कमी त्यांचं प्रमाण होत चाललेलं आहे, म्हणून त्यांचा पाहिजे तेवढाच वापर करणे गरजेचं आहे. सो आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत, जेही व्यवस्थापक आहेत किंवा व्यावसायिक आहेत, जे संसाधन आहेत त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि त्याच बरोबर प्रदूषण कमी केलं पाहिजे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण ते कमी केलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाला नुकसान होणार नाही. हवा प्रदूषणामुळे पर्यावरणाला कसं नुकसान होतं बघा, विविध कंपनीमधून, व्यवसायामधून जे विषारू वायू असतं, धूर असतं, ते घातक असतं. जो आपला ओझोनचा थर असतं ते कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ठीक आहे, म्हणून आणि पावसाचं प्रमाण सुद्धा त्या विषारी वायूमुळे कमी होत आहे. हे झालं हवा प्रदूषण. जल प्रदूषण म्हणजेच काय, केमिकल युक्त पाणी डायरेक्टली नदीमध्ये सोडणे, जे काही सांडपाणी असतं नदीमध्ये सोडणे, त्या आजूबाजूच्या गावामधले, नदीच्या बाजूचे जे आजूबाजूच्या गावातले लोक त्या पाण्याचा यूज करतात, ते बिमार पडतात. नदी ही नैसर्गिक आहे, पर्यावरणाचा भाग आहे, तीही दूषित होत असते. आणि त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये मशीन्स असतात, फॅक्टरीमध्ये मशीन्स असतात, त्या फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणामध्ये मोठा आवाज बाहेर येत असतो, अलार्म वगैरे वाजत असतात, वेगवेगळ्या प्रकारची ध्वनी सुद्धा फॅक्टरीमधनं बाहेर निघत असते, त्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होत असतं. त्याच्याबद्दलच या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. बघा, आता स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. व्यवसायाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. ठीक आहे, संरक्षण सुद्धा केलं पाहिजे आणि ते पर्यावरण जपलं सुद्धा पाहिजे. संवर्धन म्हणजेच काय, जपणे, टिकवून ठेवणे. ओके, व्यवसायाकडून सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. विविध नैसर्गिक संसाधनांचा वापर व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो. जसं की चिप्स बनवायचं असेल तर आलूचा वापर केला जातो, कागद बनवायचा असेल तर मऊ लाकडाचा वापर केला जातो, मेडिसिन्स बनवायचे असतील तर औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. इत्यादी प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर व्यवसायामध्ये केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे व्यवसायावर बंधनकारक असते. आता एखादी गोष्ट आपण घेतोय व्यवसायाकडून, तर त्याच्या बदल्यात व्यावसायिकाला सुद्धा काहीतरी द्यावं लागत असेल. ठीक आहे, जर आपण फीस जर दिलो, ठीक आहे, ट्युशन म्हणत नाही, सॉरी, तुम्ही डॉक्टरला फीस दिलात, तर त्याच्या बदल्यात, त्या पैशाच्या बदल्यात डॉक्टर काय देतात, सर्व्हिस देत असतात. त्याचप्रमाणे व्यावसायिक जर पर्यावरणाकडून घेत असेल तर व्यावसायिक सुद्धा काही ना काही द्यावं लागतं. हे बंधनकारक आहे, कंपल्सरी. तसेच नैसर्गिक असमतोल निर्माण होणार नाही, त्यांनी काळजी घ्यावी. आता नैसर्गिक असमतोल म्हणजेच काय, समतोल असल्या पाहिजे सर्व गोष्टी. तुम्ही एखादी वस्तू निसर्गाकडून घेत असाल, त्या वस्तूचा योग्य वापर करणे, त्या वस्तूमध्ये जास्त वेस्ट बाहेर न टाकणे, हे सुद्धा गरजेचं आहे. बॅलन्स करावं लागतं. ते एक्झाम्पल द्वारे तुम्हाला समजून जाईल. बघू शकता इथे, व्यवसाय कच्च्या मालाचे उत्खनन, व्यवसाय कच्चा माल घेत असतो निसर्गामधनं, संसाधनांचे व्यवस्थापन,
त्याच्यानंतर टाकाऊ आणि उपपदार्थाची निर्मिती, वेस्टेज मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतं. त्या सगळ्यांचा, या तिन्हीचा परिणाम पर्यावरणावर होत असतो, पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. कच्चा माल आहे म्हणून कितीही घेतला तर एक ना एक दिवस पर्यावरणामधला कच्चा माल संपून जाईल. संसाधनांचे व्यवस्थापन करतेवेळी पर्यावरणावर प्रभाव पडतो. जर संसाधनांचा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केला नाही, कच्चा माल किती प्रमाणात वापरायचा हे याचं जर नियोजन नसेल तर पर्यावरणावर परिणाम पडतो. आणि जे काही प्रोडक्शन करताय त्यावेळेस वेस्टेज खूप होते आणि त्या वेस्टेजची विल्हेवाट जर तुम्हाला लावता येत नसेल तर त्याचा सुद्धा पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. ओके, नेक्स्ट चेक करा. औद्योगिकरणामुळे, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणामुळे अपायकारक टाकाऊ पदार्थाच्या निर्मितीतून पर्यावरणीय प्रदूषण होते. वेस्टेजमुळे पर्यावरणाचं प्रदूषण होत असतं. वेस्ट मोठ्या प्रमाणामधून फॅक्टरीमधून बाहेर निघत असतं, त्यातून पर्यावरणास धोका निर्माण होत असतो. ते जीवित प्राणी म्हणू शकता किंवा पर्यावरणाला नुकसान पोहोचवत असतं. जैवविविधतेचा ऱ्हास, जैव तंत्रज्ञान वापरून विकसित केलेली सजीव, उदाहरणार्थ पिके, जीवाणू, प्राणी, वनस्पती इत्यादी मुख्य पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. जैव तंत्रज्ञान वापरून म्हणजेच काय, आता पाणी असेल, पाण्याचा वापर तुम्ही करताय बट त्या पाण्यामध्ये जर केमिकल मिसळले आणि ते केमिकल युक्त पाणी तुम्ही तसंच बाहेर सोडून दिला, ठीक आहे, तसंच पाणी तुम्ही बाहेर सोडून दिलं आणि ते सगळीकडे पसरू लागलं, त्याच्यामुळे पिकं खराब झाले. ठीक आहे, त्याच्यामुळे पिकं सुद्धा खराब झाले, आजूबाजूचा परिसर सगळा दूषित होऊन जातो, पिकं खराब झाले, जीवाणू मरून चालले, जीवाणू नाश व्हायले. विषाणू आणि जीवाणू मध्ये फरक आहे. जीवाणू चांगले, विषाणू घातक असतात. प्राण्यांना नुकसान व्हायलं, प्राणी ते पाणी पिऊ लागले, त्यांचं सुद्धा प्रमाण कमी होऊ लागलं, वनस्पती झाडं सगळे मरून पडू लागले. म्हणजेच अशा समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. नेक्स्ट चेक करा. व्यवसायाचा पर्यावरणावरील परिणाम, व्यवसायाचा पर्यावरणावरील परिणाम. आता हे काय, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, आता मी आधीच सांगितले व्हिडिओ स्टार्ट झाल्यानंतर. विविध कंपन्यांमधून जे निघणाऱ्या, फॅक्टरीमधून जे धूर असतो ते पर्यावरणासाठी घातक असतो. का घातक असतो? ते जे कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन असे जे काही हवा असती, असे जे काही वायू असतात ते, त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी असतो. ठीक आहे, हवा प्रदूषणामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचतो. जल प्रदूषण, केमिकल युक्त पाणी नदीमध्ये सोडणे. ध्वनी प्रदूषण, मशिनरीचा मोठा मोठा आवाज येत असतो, त्याच्याने ध्वनी प्रदूषण होत असते. आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांना किंवा पर्यावरणाला नुकसान पोहोचत असतं. ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणामध्ये जर आवाज होऊ लागले, त्या परिसरामध्ये झाडं असतील, झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना त्रास होतो, त्यांचं सुद्धा प्रमाण कमी होत आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा. इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजेच काय, जे संगणक वगैरे असतात ते खराब झाल्यानंतर त्याचा अजिबात यूज होत नाही, ते आपल्याला भंगारमध्ये द्यावं लागतं, त्याला इलेक्ट्रॉनिक कचरा असे म्हणतात. ते कचरा एका ठिकाणी जमा होतं ना, ते कचऱ्याचं विघटन होत असतं. विघटन म्हणजेच काय, ते कचरा मातीत मिसळत नसतं, जशाला तसं राहतं, म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक कचरा असं म्हटलेलं आहे. संगणक वगैरे जे असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, ते विरघळत नाहीत, मातीमध्ये मुरत नाहीयेत. ठीक आहे, डायरेक्टली ते पुरून बघला आणि खोदून बघला तर डायरेक्टली जशाला तसेच तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, हे आहेत पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, व्यवसायाचा पर्यावरणातील परिणाम. ठीक आहे, नेक्स्ट चेक करा. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे व्यवसायाला अनेक बाजूंनी उपयुक्त ठरते. कोणत्या कोणत्या बाजूंनी संरक्षण केलं तर, ग्राहकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे. जागृती निर्माण करणे म्हणजेच काय, आमची जी व्यवसाय संघटना आहे त्यामध्ये आम्ही पर्यावरणाचा विचार करतो, कच्चा माल किती प्रमाणात आणतो किंवा जे काही प्रदूषण होत असते ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही आमचे प्रोडक्ट्स घ्या किंवा कर्मचारी असतील तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. ओके, खर्चात बचत करणे, एकदम चांगल्या पद्धतीने वेस्ट कमी न करता, वेस्ट कमी करून किंवा वेस्ट जे काही अपव्यय करतो, वेस्टेज बाहेर निघत असतं, त्याचा सुद्धा वापर आपल्याच व्यवसाय संघटनेमध्ये करत असलो तर खर्चात बचत होते. शासकीय तोट्यावर नियंत्रण होते. आउटलेट जे काही बाहेर येतं त्याच्यामुळे नुकसान होत नाही. ठीक आहे, इत्यादी गोष्टी घडून येत असतात.
टाकाऊ पदार्थाचे संवर्धन करण्याची अनेक तंत्रे उपलब्ध आहेत. टाकाऊ पदार्थ म्हणजे टाकून देण्याचे पदार्थ, आता त्याचा काहीच उपयोग होत नाही असे पदार्थ. ठीक आहे. आणि सर्वसामान्य त्यांचे वर्गीकरण 4P मध्ये केले जाते. 4R मध्ये केले जाते. 4R मध्ये केल्या जातं. पहिला जो R आहे रिडक्शन, घट. दुसरा आहे रियूज, पुन्हा वापर. तिसरा आहे रिसायकलिंग, पुनर्निर्मित. लास्ट आहे रिकव्हरी, पुनर्प्राप्त. ओके, हे 4R आहेत. आता एक्झॅक्टली हे 4R काय आहेत ते बघूया. रिडक्शन म्हणजेच काय, जो काही माल आहे, ठीक आहे, तुम्ही बघू शकता बॅक साईडला. 1 सेकंड. हा, गॅस आहे, नॅचरल गॅस, कोल, दगडी कोळसा, लाकडं, वूड, आणि केरोसिन, पेट्रोल और डिझेल. हे जे काही इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हे सगळे दुर्मिळ संसाधने आहेत. याचा जर अपव्यय जर आपण करत राहिलो, याच्या अपव्ययामध्ये घट करायचंय. रिडक्शन म्हणायचंय, रिड्यूस करायचंय, घट करायची. ठीक आहे, वेस्टेज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल बघू शकता केरोसिन, आपल्याकडे याला रॉकेल असं म्हणतो आपण. आता रॉकेल पूर्णपणे बंद झालेलं आहे, रॉकेल नाहीच आहे. ठीक आहे, आधी मोठ्या प्रमाणामध्ये रॉकेल होतं म्हणून त्याचा वापर केलो, बट रॉकेल आता संपुष्टात आलेलं आहे, केरोसिन आता राहिलेलं नाहीये. त्याच्यानंतर याचा घट करायचे, याचा वापर कमी करायचे. ठीक आहे, वापर चांगला करून सुद्धा तुम्ही चांगल्या वस्तू बनवू शकतो. कमी करायचं म्हणून चिंगूसपणा करून कमी करून प्रोडक्शन, आपल्या वस्तूवर त्याचा परिणाम होत असतो. कमी करायचा अर्थ काय आहे, जर मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर पाहिजे तेवढाच वापर करणे आणि बाकीचं ठेवून देणे, असं त्याचं मिनिंग होतं. बघा इथे, जेथे शक्य आहे तेथे अपव्यय टाळण्यास प्राधान्य देणे. ज्या ठिकाणी पॉसिबल आहे की या ठिकाणी आपण घट करू शकतो, एवढं वापरायची गरज नाही, त्या ठिकाणी कमी करणं. समजा पाणी जर वापरत असलं 100% किंवा 100 लिटर पाणी आपण व्यवसायामध्ये नेत असलो, तर 70%च पाणी, 70 लिटरच पाणी यूज होत असेल तर 30 लिटर वेस्ट न करता तसंच जपून ठेवणं, हे त्याचं एक्झाम्पल आहे. अपव्यय कमी करणं, घट कमी करणं. सेकंड आहे रियूज. सेकंड काय आहे, रियूज, पुन्हा वापर. जर टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतील तर त्यांचा परत वापर करणं. जसं की बघू शकता, आता हे बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. हा, 1 सेकंड. हा, हे बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. हे जे बॉक्स आहेत, अमेझॉन वरनं तुम्ही एखादा पार्सल मागवला, अशा प्रकारच्या बॉक्स मधनं ते पार्सल येत असतं. परत याच बॉक्सचा उपयोग आपण आपल्या घरी करू शकतो. कसा करू शकतो, आपल्या घरचं काही सामान वापरायचं नसेल तर या बॉक्स मध्ये आपण ठेवू शकतो, किंवा आपल्याला एका बिल्डिंग मधून दुसऱ्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर ते घरातलं सगळं सामान अशा बॉक्स मध्ये आपण ठेवून शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे, पुनर्वापर करते, बॉक्स तेच असणार आहे बट त्याचा परत वापर करत आहे, पुनर्वापर करत आहे, रियूज करत आहे. समजायले, बॉटल, बिस्लेरीची बॉटल असेल तर आपली आई टाकून देत नाही आपल्याला. काय काय ठेवती त्याच्यामध्ये, आपलं स्वयंपाकाचं गोड तेल त्या ठिकाणी ठेवत असते, त्या बॉटल मध्ये ओतून ठेवत असते. ठीक आहे, म्हणजेच त्याचा वापर करते, रियूज करते. त्याच बिस्लेरीची बॉटल पाणी पिऊन त्याच बॉटल मध्ये आपलं नीळ मिक्स करून ठेवू शकतो, नीळ टाकून ठेवू शकतो. थोडं थोडं काढून, मोठा डब्बा असेल तर त्या छोट्या बॉटल मध्ये टाकून ठेवू शकतो. म्हणजेच काय करतोय आपण, रियूज करत आहोत. थर्ड वन आहे पुनर्निर्मित. ठीक आहे, थर्ड वन काय, पुनर्निर्मित. हा तिसरा पर्याय आहे. हे सगळे व्यवसाय संघटनेसाठी आणि आपल्यासाठी सांगितलेले सुद्धा पर्याय. जर रिडक्शन पण होत नाही, रियूज पण होत नाही, तर तुम्ही रिसायकल करू शकता. थर्ड ऑप्शन. ठीक आहे, पुनर्निर्मित हा तिसरा पर्याय. ज्या टाकाऊ वस्तूंचे प्रमाण कमी करता येत नाही, म्हणजेच रिडक्शन, घट पॉसिबल नसेल किंवा रियूज पॉसिबल नसेल, पुन्हा वापर पॉसिबल नसेल, तर त्यांची पुनर्निर्मिती करावी. पुनर्निर्मिती म्हणजेच काय, जर प्लास्टिक असेल, प्लास्टिकला पूर्णपणे वितळून अशा प्रकारचे चेअर्स बनवणं. ठीक आहे, अशा प्रकारचे चेअर्स बनवणं. आता हे
ट्रू आहे, हे सत्य आहे. प्लास्टिक वितळून त्यापासून बॅग्स, हँड बॅग्स बनवणं हे सुद्धा याला म्हणतात रिसायकलिंग. याला काय म्हणतात? रिसायकलिंग, पुनर्निर्मिती करतात. आता हे जे एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती की प्लास्टिक पासून चेअर निर्माण करणं, खुर्च्या तयार करणं, हे शार्क टँक इंडिया जर तुमच्यापैकी काही जण बघत असतील किंवा सगळेजण बघत असतील तर त्याच्यामध्ये एक इकोनेचर नावाचे इकोनेचर कंपनीचे फाउंडर्स आले होते. त्यांनी प्रत्यक्षात ह्या सर्व वस्तू दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. शार्क टँक इंडियामध्ये प्लास्टिक पासनं खुर्च्या बनवणारे फाउंडर्स इकोनेचर्स आहे त्या कंपनीचं नाव. ते फाउंडर्स आले होते डिमांड करण्यासाठी, कशाची? फंड रेज करण्यासाठी. ओके, समजायला एक्झॅक्टली प्लास्टिक पासनं जे वेस्टेज असतं त्याच्यापासनं, कारण प्लास्टिक अशी वस्तू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असते. त्या प्लास्टिकचा रियूज या चेअर्स मध्ये करत आहेत. सॉरी, रियूज नाही, रिसायकल करत आहेत. प्लास्टिक वितळून त्याच्यापासून चेअर्स, प्लास्टिक वितळून त्याच्यापासून बॅग्स बनवणं. ओके, त्याच्यानंतर आहे लास्ट आहे शेवटी, ज्या टाकाऊ वस्तूंच्या प्रमाणात घट होत नाही, रिडक्शन ही होत नाही, रियूज ही होत नाही, रिसायकलिंग ही होत नाही, अशा वेळेस तुम्हाला रिकव्हरी करावं लागतं. पुन्हा वापर किंवा पुनर्निर्मिती सुद्धा करता येत. तिन्ही करता येत नसेल तर शेवटचा ऑप्शन आहे पुनर्प्राप्त. आता पुनर्प्राप्त म्हणजेच काय बघा. पुनर्प्राप्त म्हणजेच बॉटल आहे, बॉटलचा त्याला कट वगैरे करून असे पाउच बनवणं, पेन वगैरे ठेवण्यासाठी, याला म्हणतात पुनर्प्राप्त. पुनर्निर्मित आणि पुनर्प्राप्त मध्ये डिफरन्स आहे. पुनर्निर्मित म्हणजेच काय? प्लास्टिकला पूर्णपणे वितळून त्याचा उपयोग करणं. बट पुनर्प्राप्त म्हणजेच काय? रिकवर म्हणजेच काय? तर अशा प्रकारचे बॉटल्स आहेत. हे माउंटेन ड्यूची बॉटल आहे, आय थिंक ग्रीन कलर त्याच बॉटलचं आहे. सो त्या बॉटलला व्यवस्थितरित्या शेप मध्ये कट करून झिप लावून पेना ठेवण्याचं कंपोस्ट म्हणू शकता, अशा प्रकारची बॉटल तयार केलेली आहे. आणि त्याचबरोबर बॉटल्सचा या ठिकाणी सुद्धा ऍपलच्या शेप मध्ये याच्यामध्ये सामान ठेवण्यासाठी बॉक्स बनवलेला आहे. प्लास्टिक पासून अशा वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत. म्हणजेच काय? हे काय झालं? रिकवर झालेलं आहे. ठीक आहे. पुनर्निर्मित आणि पुनर्प्राप्त मध्ये फरक आहे, दोन्ही एकसारखे नाहीयेत. अशा बऱ्याच वस्तू आहेत. ठीक आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे तुम्हाला माहिती असलेल्या रिडक्शन, रियूज, ठीक आहे, रिडक्शन, रियूज, रिसायकलिंग आणि रिकवर या चारीचे एक एक एक्झाम्पल तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे आहेत. तुम्हाला माहिती असलेले कुठलेही एक वस्तू, जसं मी इथे सांगितले प्लास्टिक बॉटल पासनं लहान मुलांसाठी कंपोस्ट बॉक्स अशा प्रकारचे तयार करणं, पेन ठेवण्यासाठी यूज करून दिलं, हे झालं रिकवरचे एक्झाम्पल. ठीक आहे. अशा पद्धतीचे एक एक्झाम्पल चारीचे 4R चे सांगायचे आहेत, तुम्हाला कमेंट करायचे आहेत. सेम असेल तर हरकत नाही, बट तुम्ही तुमच्या ओन लेवलवर कराल, ना की कुणाचं कमेंट बघून सेम टू सेम ऍज इट इज कराल. आय होप तुम्हाला हे 4R समजले असतील. या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. बट मी जे कमेंट करायला सांगितले ते नक्की कमेंट करा. या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.